चेक. चला सलामीच्या बॅटर्स येऊ द्यात मैदानाच्या आतपरे. ओपनिंग पेअर. चला मैदानाचा आपण ताबा घ्यायचा. आपण पाहतोय मनेरमाळा प्रीमियर लीग 2026 हे चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचा पहिला आणि उद्घाटनाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी लढत, तिसरं बॅटल आजच्या दिवसातलं. एका बाजूला आपण पाहतोय असद फायटर्सचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सीएस स्पोर्ट्सचा संघ. विजय होणारा संघ थेट या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये दाखल होईल. जो हरेल सलामीचे बॅटर्स येऊ द्यात. लगेचच सीएस स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. थोडासा वेग आपण स्पीडअप घ्यायचा. एका बाजूला आपण पाहतोय असद फायटर्सचा संघ, अर्थातच इरफान शेख सर यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सीएस स्पोर्ट्सचा संघ. अर्थातच आपण पाहिलं तर चंद्रकांत चिमाई सर आणि त्याचबरोबर आनंद नाईक सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक हॅट्रिक बाबतच्या नावावरती या स्पर्धेतले राहिले. एकमेव कारनामा आजच्या दिवसामध्ये झाला. या अशा प्रकारचे किती कारनामे आजच्या पहिल्या दिवसामध्ये होते हे देखील पाहणं इथे गरजेचं आहे. 6 षटकांची मॅच असणार आहे. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच इथे दिली जाते एक युवा खेळाडूच्या खांद्यावरती, कोचच्या खांद्यावरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी दिली जाते. आणि सलामीची जोडी आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच विनायक जाधव आज मनेरमाळाचा एक सुपरस्टार खेळाडू आणि त्याच्या साथीने बॅटिंग साठी अतुल खाडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. सलामीची आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आपण पाहतोय उमेश माने सर आणि पराग देशपांडे सर हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये स्कोररची भूमिका एबन देशमुख सर आणि त्याचबरोबर योगेश अलकुरे सर यांनी देखील बजावले. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा केडीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकार पाटील सर त्याचबरोबर संस्कार शिरसाट सर असतील आणि दुर्वांकुर गरडे सर असतील यांच्या माध्यमातून
ही स्पर्धा पण पहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट केली जाते केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती स्पर्धा दाखवली जाते. हा चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला गेलाय का असं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं उत्तर आता पंचांनी दिलंय. यस व्हाईट बॉल व्हाईटच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्येला आता मात्र श्री गणेश झालाय. आता उघडलंय अकाउंट ओपन झालंय अर्थातच CS स्पोर्ट्स संघाचं. लॉफ्ट केला एक्स्ट्रा कवचला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. विनायक जाधवच्या पाठमधून आलाय शानदार चौकार. दरम्यान आपण पाहतोय मनेरमाळा प्रीमियर लीग 2026 हे चौथं पर्व. या स्पर्धेचे सहप्रायोजक श्री डेव्हलपर्सचे सर्वा विजय यादव सर च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रक्कम 11,000 रुपये व आकर्षक चषक नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका प्रवीण केसरकर सर यांच्याकडून आले. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री बिल्डर्स सर्वा विजय जाधव सर यांच्याकडून आलंय. फटका यावेळेस एक्स्ट्रा का बसला मिस टाइम. क्षेत्ररक्षक नाही यात वाक्यांच्या एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं मात्र थांबवलं गेलंय. चांगला निर्णय घेतला गेलाय. निर्णय क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचे. कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेणं हे देखील महत्वाचं असताना इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला निर्णय घेतलाय. धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्येचं टोटल तसं हा आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एक सामने विजयी झालेत. दोन्ही संघांनी विजय मिळवून या दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतात. आणि आपण विचार केला तर या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल. लॉफ्ट केला फटका फसलाय मिस टाइम आहे. वामन चेंडूच्या खाली झेल पकडलाय. खेळ संपलाय. धक्का क्रमांक पहिला. अतुलची विकेट गोल्डन डकच्या स्वरूपात शून्याचा चष्मा घालून अतुल बॅक टू दी पवेलियन. यस नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गोविंद चव्हाणला आपण पाहतोय. निश्चितच आपण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अगोदरच्या सामन्याचा हिरो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोविंद चव्हाण. आज मनेरमाळाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू देखील खेळत आलाय. विकेट रिव्हर्सचा फटका फरक नाही पडत लॉजिकचा. हे आमचा मॅजिकचा बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. गोविंदच्या पाठमधून आवार चौकार. स्विच हिटचा फटका रिव्हर्सचा प्रयत्न स्विच केला आणि त्यानंतर चांगला फटका मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला. रेड बॉल दरम्यान धावसंख्येचा आपण विचार केला तर 10 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 3 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला चालू आहे. प्लेचं षटक 1 विकेट जरूर आले मात्र त्या व्यतिरिक्त धावफलक डबल डिजिट मध्ये देखील पाहायला मिळते. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न सफल झाले मात्र थेट चालले यष्टांच्या वरून डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस एका कड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती.
इरफान शेख आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरं इथे हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. वळवलाय बॉल ऑन साइडला टर्न केलं जातंय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र इथे काय घडतंय, क्षेत्ररक्षण निराशाजनक राहिलंय. थोडंसं हलगर्जीपणा इथे क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. आकप चांगलं झालंय तर मॅन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. 3 धाबा फलकावरती दिल मांगे मोर इथे मात्र 3 धाबा फलकावरती सध्याच्या गडीला पाहायला मिळत आहेत. 13 आकडावरती धावसंख्या 13 ऑन द बोर्ड. इरफान शेख गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. पर्यंत 13 धावा फलकावरती. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं योगेश आला आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये त्याने केलं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता तिथे झाल्या मैदानाच्या आतमध्ये. या क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण हा पाठीचा कणा असतो आणि तो कणा इथे मजबूत दिसतोय खऱ्या अर्थाने असत फायटर संघाचा. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बीट केलाय मात्र इथे फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने असंख्य मात्र पुढे सरसावेल. चांगला फटका पाहायला मिळाला आणि इथे फेकी खराब झाली आहे, चुकी झाली आहे. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जर जबाबीपणा असणं गरजेचं आहे. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि ती निराशा देखील इरफान शेख यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर स्वतः संघमालक देखील आहेत इरफान शेख. समीर खान कडून ही चुकी झाली. त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे समीर खान. 16 आकड्यावरती धावसंख्या 16 ऑन द बोर्ड. बोलव टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समीर खान धावतायत. धाबा मिळतात त्या पूर्णपणे 4. विनायक जाधवच्या बॅटमधून वार चौकार. बॉल इथे पाहायला मिळाला आणि त्यावरती हेलिकॉप्टर फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतंय. अर्थातच जाऊन पोहोचतंय 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. विनायक जाधव आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. अर्थातच आपण पाहिलं तर चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर दुसऱ्या बाजूला इरफान शेख स्वतः संघाचे संघमालक. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं हे बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. एका बाजूला विनायक जाधव तर दुसऱ्या बाजूला इरफान शेख. लॉफ्ट केला यावेळेस देखील पॉवर प्लेला भेटलाय समीर खान. वेगाने आले. वा क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निश्चितच धावा वाचवल्यात. लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास केला, अंतर कापला आणि त्यानंतर धावा वाचवल्या. संघासाठी बहुमूल्य 3 धावा इथे वाचवल्यात. 21 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 21 ऑन द बोर्ड. एक चुकी झाली होती मात्र ती चुकी समीर खानने आता भरून काढली. निश्चितच 1 धाव त्याच्याकडून खर्च झाली होती मात्र आता 3 धावा वाचवल्यात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे, येईल तोपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 2 चा केस संपलाय. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा धाव फलकावरती. ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते.
अर्थातच सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. विकी चषक वडणग्याचं ते मैदान, तिथून झालेला हा प्रवास सुरू आणि तिथून या खेळाडूने मागे वळून पाहिलेलं नाहीये. सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ केलाय. निश्चितच आपण पाहिलं तर इरफान शेख यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे. या खेळाडूला देखील अनुभव स्पर्धेमधून मिळत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहिलं तर लीग पद्धतीच्या सामन्यामध्ये आपल्या संघामध्ये सातत्याने त्याला समाविष्ट देखील केलं जातं. त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील सातत्याने विश्वास या खेळाडूवरती दाखवला जातो, समीर खान वरती. पहिला बॉल रिव्हर्सचा फटका, यावेळेस चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. विनायकच्या पाठपटून आला हा चौकार. सफल झाले. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. डॉट फॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. 25 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 25 धावा इथे धावफलकावरती. 25 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. निश्चितच विचार केला तर तिसरं षटक चालू आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, बाउन्सर बुक केलाय, धावा बुक केलाय. आला मोठा धमाका विनायक जाधवच्या पाठपदून हवाई हल्ला, बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. या जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अकुट टप्पाचा बॉल, बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये कमतरता नव्हती. मात्र हा फटका पहा आणि त्यानंतर बघितलं देखील नाही हा बॉल कुठे चाललाय. त्यांना देखील माहिती होतं हा बॉल डगात जाणार आहे. 6 डाव्यांची मोहर इथे लगावले. धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतंय, जाऊन पोहोचते 31 आकड्यावरती. टिफन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक समीर खानचं आतापर्यंत महागडं ठरलंय. लॉफ्ट केलाय ऑन साइडला पॅरलल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत, 2 क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत धावा मिळतात त्या 4. विनायकच्या पाठमधून आणखीन एक चौकार. पस्तीस या आकड्यावरती धावसंख्या आज जाऊन पोहोचते. अर्थातच आपण पाहिलं तर 35 ऑन द बोर्ड. विनायक जाधव, विनायक म्हणजे काय तर संकट मोचक आणि संघावरती येणारं संकट दूर करणारा खेळाडू म्हणजे स्वतः संघाचा कर्णधार. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने पुश केलाय, खुश राहिले. सिंगल इथे कंप्लीट झालं, फंबल झालाय. दुसरीचा कॉल दिलाय, रनआउटची संधी आहे. कलेक्शन झालं असतं तर निश्चितच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र इथे 3 धावा कंप्लीट झाल्या. त्या 3 धाव्यांच्या मदतीने मात्र डावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 38 आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. अडतीस धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पर्यंत तब्बल 17 धावा इथे समीर खानने खर्च केले आहेत. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चाललाय. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 आता संपलाय. 38 धावा 3 षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात
फलकावरती लगावल्यात. चार हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. अर्थातच ज्या खेळाडूने या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवली आहे, या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केलाय, अर्थातच मन फ्रॉम सरनोबतवाडी वामन वरुंदाईच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अडतीस या आकड्यावरती धावसंख्या आणि आता मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच वामनच्या खांद्यावरती. लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फटका इथे केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडलाय. विकेट मिळते मान विथ गोल्डन आर्म. विकेटची गरज होती, आले आणि एक महत्वाची विकेट वामनच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक विकेट आहे की काय? केवढा आता आहे बघा.
आणखीन एक विस्फोटक खेळाडू विनायक जाधवची जागा घेण्यासाठी आणखीन एक विनायक सासणे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. 38 आकड्यावरती दुसरी विकेट, 38 आकड्यावरती अर्थातच दुसरा धक्का इथे बसला. 7व्या षटक वामनला आणलं गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि अगदी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. ऑन साइडला टर्न केलाय, दिशा दिली, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक येत आहे, डॉट बॉल मिळतोय. एकदा चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतेय. नवसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र विचार केला तर रोखलं जात आहे. 38 आकड्यावरती संघर्ष केला जातोय. धावा बनवण्यासाठीचा हा संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या गडीला चालू आहे. निश्चितच षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत विचार केला तर दबदबा राहिला होता फलंदाजांचा. लॉफ्ट केलं सर बॅट नाही, ड्राव इथे केला जातोय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. हो इथे चुकी झाले, कलेक्शन खराब झालंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला लगेचच आणि निश्चितच इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण श्वास आल्या देखील. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 40 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचत आहे. फुल टॉस मिस टाइम आहे. पटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. यस निश्चितच आपण पाहिलं तर काही इंच क्षेत्ररक्षक किती दूर राहिले. 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता त्याचा 45 आकड्यावरती. धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेस देखील वेगात होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, अतिरिक्त उसळी इथे पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, मिस टाइम आहे. वॅकेंट एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण इथे खराब झालंय. एका क्षेत्ररक्षकाने कॉल देणं गरजेचं होतं. मिसकम्युनिकेशन इथे पाहायला मिळालं. 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र निश्चितच पुढे सरसावत आहे. 45 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 4 देखील इथे संपले. 45 धावा 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 45 आकड्यावरती धावफलक. नको प्लीज. समीर खान आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी समीर खानच्या कांद्यावरती दिली जाते.
45 या आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी समीर खान. आखुडला गेले पॉइंटच्या दिशेने. डेलिकेट टच. वॉर स्ट्रोक. कमालीचा फटका. नजाकत मैदानाच्या आतपरे विनायकने दाखवले आहे. धावा मिळतात पूर्णपणे 4 चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. देखणा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये. वेग होता फक्त आणि फक्त वेगाचा वापर केला. दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा इथे खराब केली गेली. चौकार आलाय. संख्या पुढे सरसावले. 49 धावा फलकावरती. एकूण 50 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 49 ऑन दी बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडू या षटकाचे शिल्लक आहे. 5वं षटक इथे खुद्दाच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. आपण विचार केला तर थोडेसे मागणे राहिले. समीर खान हा चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल निश्चितच. लाईक केडीसी लाईव्ह या चॅनल वरती ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन केलं. फुटांची जादू इथे पाहायला मिळाले. लेग कटर चेंडू कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 49 आकड्यावरती धावसंख्या. 49 ऑन दी बोर्ड. वेगा टाकला. यावेळेस वेगामध्ये बेट केलं जात आहे. विकेट किपर येत आहेत. यावेळेस फेकी केली आहे आणि इथे आपण पाहिलं तर बाक बाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील केलं जाते. 2 धावा डावफलकावरती. इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा खर्च केल्या. त्या फेकीची गरज होती का असा प्रश्न निश्चितच इरफान शेख यांच्याकडून देखील विचारला जातोय. एक धाव महत्वाची आहे. एक धाव इथे संघर्षाची आहे. म्हटलं जातं ना, जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पर अपना नाम. मेहनत घ्यावी लागणार आहे. दोन्ही संघांचा पण विचार केला तर मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण नशिबाचे दार कधी आपोआप उघडत नसतात. ते मेहनत करून स्वतःला उघडावे लागतात आणि ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सध्याच्या घडीला घेत आहेत. ऑन साइडला यावेळेस देखील आपण पाहिलं तर दिशा दिली जाते. टर्न केलं. प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावीवरती इथे मात्र थांबवलं गेलं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 52 या आकड्यावरती. 52 ऑन दी बोर्ड. बऱ्याच कालावधीनंतर गोविंद चव्हाणला देखील आता स्ट्राईक मिळाल्या. बावन धावा धावफलकावरती. 52 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 सत्ताच्या घडीला चालू आहे. 5व्या षटकाचा खेळ तर म्हणजेच काय तर या मॅच मध्ये आक्रमकता दाखवण्याची वेळ. रिव्हर्सचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक इथे सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. चर्चा करावी लागणार आहे. गोविंद चव्हाण सोबत लेग पायच्या स्वरूपात एक सिंगल धाव चर्चा करावी लागणार आहे. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं जर धावा येत नाहीये. जरूर 53 धावा बनवल्या गेल्या. मात्र जी धावगती सुरुवातीच्या काही षटकांमध्ये पाहायला मिळाली त्या धावगतीला ब्रेक लावलाय गोलंदाजांनी. समीर खान निश्चितच महागडे ठरलेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर थोडेसे मागणे राहिले. त्यावेळेस टॅप केलं जातं. ऑन साइडला टर्न केलं. वाईडिश लॉंग ऑन म्हणून बॅकअप येते. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा देखील इथे मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आलाय. षटक क्रमांक 5 चा केस संपलाय. 55 धावा 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 55 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते.
बशीरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 हाताळण्याची जबाबदारी, अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे बशीरच्या खांद्यावरती अर्थातच दिली जाते. गोविंद चव्हाण स्ट्रायकिंग एट वरती. जरा बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका चांगला केला, प्रोटेक्शन आहे डीप वर आहे, सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसवत आहे 57 आकड्यावरती धावसंख्या. 57 ऑन दी बोर्ड. 57 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय शेवटचं षटक आहे, महत्वाचं षटक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, प्रोटेक्शन डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यश आलंय का? यश आलंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या 7 आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. 59 ऑन दी बोर्ड. 59 डावा धावफलकावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर धाबा रोखल्या आपल्या संघासाठी. आउटसाइड ऑफ सम जाऊन दिला बॉलला वर लेफ्ट केल्या. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. टर्न डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला. निश्चितच आपण पाहिलं तर तिसरा पंचांची मागणी देखील इथे केली जाते. Yes, it's a fair delivery. दरम्यान रिव्ह्यू अनसक्सेसफुल रिव्ह्यू आता नसणार आहे. बॅटिंग टीम स्पोर्ट्स संघ आपल्याकडे आता या इनिंग मध्ये रिव्ह्यू नसणार आहे. 59 डाबा धावफलकावरती 59 ऑन दी बोर्ड. सर बॅटने डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. आमचा फटका 440 वोल्टचा झटका. गोविंदच्या बॅट मधून षटकार. स्लॉट मध्ये हाताळला ओव्हर पिच बॉल अंडर द आय आणि त्यानंतर थेट लॉंग ऑफला आता बाय बाय करत षटकार इथे ठोकला आणि या षटकाराच्या मदतीने असंख्येचं टोटल आता मात्र 65 आकड्यावरती. फुल टॉस ऑन साइडला पाराला स्ट्रोक. धावा मिळतात त्या 4. गोविंदचा वार. आणखीन एक चौकार. यस मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सध्याच्या घडीला करतायत गोविंद चव्हाण. आपण विचार केला तर या अगोदरचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने केला आणि आत्ताचा चेंडू आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने. आमचे जे कॅमेरामन आहेत त्यांच्या बाजूने हा फटका केला आणि 4 धावा इथे देखील वसूल केल्या. 69 या आकड्यावरती धावसंख्या. त्या धावसंख्येला ब्रेक लावला होता. ती धावसंख्या पुन्हा एकदा आता सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण विचार केला तर असत फायटरचा संघ आता खचलाय, आता बागफुटवरती आलाय. हो इथे काय घडतंय? पंचांचा इशारा. एक हात समांतर झालाय म्हणजेच काय तर नो बॉल. इट्स नो बॉल आणि नो बॉलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल देखील आता बदललं जात आहे. 70 या आकड्यावरती धावसंख्या. एक चेंडू शेष आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फटका विशेष पाहायला मिळणार का? विशेष फटक्यामध्ये कशा प्रकारे आक्रमकता असणार? लॉस्ट केलाय. मिस टाइम आहे. फ्री हिटचा बॉल आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. कलेक्शन झालाय. दुसऱ्या डावेसाठी प्रयत्न आणि पंचांचं बोट झालंय आकाशाकडे म्हणजेच काय तर विकेट आली आहे. माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. धक्का क्रमांक 3 आता बसलाय. विनायकची विकेट आली आहे म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त एक धाव. 71 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी
36 चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. बॉल टाका.
ला गेले स्क्वेअर कट. धावा मिळतात त्याच्यावर. ओजसच्या पाठमधून जबरदस्त फटका, जबरदस्त वार, चौकार. पहिला बॉल वरती स्वॅगचे स्वागत केलंय. पहिला बॉल वरती इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. ओजसच्या पाठमधून चौकार आलाय. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बुमबुमला आपण पाहतोय. याच मनेरवाडा परिसरातील एक जबरदस्त गोलंदाज, फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी आणि त्याच्या विरोधात त्या पहिला बॉल वरती निश्चितच चौकार ठोकलाय. म्हणजेच काय तर फुटवरती ढकलण्याचा प्रयत्न, पहिला बॉल पासून आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय ओजसच्या माध्यमातून. लेफ्ट केलाय, डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा तोच फटका, तोच रिझल्ट. धावा मिळतात त्या 4. आणखीन एक चौकार ओजसच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहिलं तर मिडॉनला क्लिअर केलं, 38 सर्कलला भेदलं आणि यावेळेस 4 धाव्याची मोहर, सेम रिझल्ट ते पाहायला मिळाला. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 8 ऑन दी बोर्ड. आउटसाइड इथे चांगला चेंडू पाहायला जरूर मिळाला होता. विकेट किपर कडून चुकी झाली. 22च्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतात डबल डिजिट मध्ये. 10 या आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचल्या. षटक क्रमांक पहिला इथे चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकापासूनच ओजस इथे आक्रमक होत असताना पाहायला मिळतोय. हा या आकड्यावरती धावसंख्या 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दरम्यान पहिलं इथे चालू आहे. विकेट रिव्हर्सचा फटका बसलाय, झेल सोडलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. लाखाचे काक केलेत कारण इथे झेल सोडला गेलाय. जीवन दान मिळालं आणि धावफलक आता पुढे सरसावत आहे. 11 या आकड्यावरती धावसंख्या. अकरा या आकड्यावरती धावसंख्या 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खराब चेंडू इथे हाताला गेला. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र वधारलं जात आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. तर बॅटने पुश केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल इथे येतोय. 12 या आकड्यावरती धावसंख्या 12 ऑन द बोर्ड. 31 मध्ये 60 ची आवश्यकता. 31 चेंडू आणि 60 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. तर बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रॉर्डिनरी स्ट्रोक. इरफान शेखच्या बॅटमधून हा वार. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4 चौकार.
पण गो पहिलं षटक तब्बल 16 धावांचं राहिले आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये सर्वाधिक विश्वासू खेळाडू गोविंद चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. मनरमाळा एक्सप्रेस आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. फेकी फेकी झाली आहे आणि इतर रनाची संधी कलेक्शन झालाय. बोट आकाशाकडे म्हणजेच काय तर आता माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. ओजसचा खेळ संपला रनआउटच्या स्वरूपात. ओजस बॅक टू दी पवेलियन. एवढे जण नवीन बॅटर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये समीर खान दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. विराट नंबर 3 समीर खान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच विचार केला तर धावसंख्येचा टोटल आपण पाहायला मिळते. 16 या आकड्यावरती पहिली विकेट आणि आता समीर खानची एंट्री बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. एकोणतीस चेंडूवाडी 56 धावांची आवश्यकता. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने आवश्यकतेचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचत आहे अर्थातच 18 या आकड्यावरती. ऑन साइडला वर स्ट्रोक कमालीचा फटका समीर खानच्या पाठमधून आलाय. बिग 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 सिक्सर. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन ओळखलं आणि त्यानंतर थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6 षटकार. एक प्लेट घे. प्लेट घे. तुला त्याच्यासाठीच दिलं की हे घे की. घेतील की
समोरच्या दिशेने आता फटका केला. एक सिंगल धावफलकावरती इथे ऍड होते. सिंगलच्या मदतीने 25 या आकड्यावरती धावफलक. पुढला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. निश्चितच आता पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑन साइडला बैठक पाठचा पाव वाकवला आणि त्यानंतर हेट पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. इरफान शेखच्या बॅटमधून आलाय ब्रँडेड स्ट्रोक चौकार. सांग रे. 29 धावा फलकावरती. 29 ऑन दी बोर्ड. चोवीस चेंडू आणि इथून पुढे 43 धावांची आवश्यकता असणार आहे. एकोणतीस धावा फलकावरती. 29. चोवीस चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये आवश्यकता इथून पुढे असणार आहे अर्थातच 43 धावांची. पर्यंत 29 धावा आपण पाहिलं तर टॉप फलकावरती लगवल्या गेल्या. 24 मध्ये 43चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विनायक जाधव दाखवत असताना पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. दिवसचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. एकोणतीस आकड्यावरती धावसंख्या 29 ऑन दी बोर्ड. लॉफ्ट केला. फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. झेल पकडलाय. खेळ संपलाय. विकेट आले. समीर खानची महत्वाची विकेट. धक्का क्रमांक दुसरा. समीर खान बॅक टू दी डगआउट.
गुलातला बॉल सौरभ आटने समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. बॅटर नेम नवीन फलंदाजाचं नाव बशीर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बशीरला आपण पाहतोय 29 आकड्यावरती दुसरी विकेट आणि त्यानंतर जागा घेण्यासाठी बशीर पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल अडवा बॅटने फटका इथं फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिशय चपळाईने इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतंय 31 धावा. धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या 31 ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी 20 मध्ये 41 धावांची गरज आहे. 20 मध्ये 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोलातला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर कोलात टाकला पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आता होत असताना पाहायला मिळते. जितके डॉट पण तितका दबाव इथे अर्थातच फलंदाजावरती क्रिएट केला जाईल. मात्र या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल तर आक्रमकता दाखवणं गरजेचं. फलंदाजांना विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे. यामध्ये देखील ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन टीम मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी इरफान शेख डेंजर एंडला मात्र 2 धावा इथे कंप्लीट सुखरूपरित्या केल्या जात आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता बदललं जात आहे. धावसंख्या 33 आकड्यावरती जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 39 ची गरज. काय करतोयस काय भावा? हो हा फेक आहे की नाही. एंड आहे. बघ रे ओम. काय काय फालतू अतुल खाडे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी. पहिला बॉल खोला जातायला परफेक्ट यॉर्कर मिडल ऑफ द क्रीज. तो क्रशिंग यॉर्कर इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. जबरदस्त चेंडू. ऍक्शन रिप्ले. परफेक्ट यॉर्कर. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. 17 मध्ये आता 39 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 39 धावांची गरज. या मॅच मध्ये आडवा वाटणे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वतः गोलंदाज गेले तिथपर्यंत एक सिंगल धाव फील्ड केली आणि या सिंगल धावेच्या मदतीने संख्येचं टोटल 34 या आकड्यावरती. 16 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये आता इथून पुढे असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर असद फायटर्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये CS स्पोर्ट्सचा संघ आपण खेळताना पाहायला मिळतोय. विजेता संघ थेट दाखवणार या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. कोणा सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर सामना इथे महत्वाचा आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी आता केली जाईल हे पाहणं इथे गरजेचं आहे. उजेडत न दिसत नाही रे ते असा विषय. असं
समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका येते केला प्रोटेक्शन डीप मधून येत आहे सिंगल फक्त आणि फक्त धावफलक्यावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतोय धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे अर्थातच 35 आकड्यावरती 15 मध्ये 37 आवश्यकता अर्धा पल्ला पार अर्थातच पाडला अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा अजूनही ती आक्रमकता दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये ती आपण विचार केला तर सुरुवातीच्या काही षटकांमध्ये स्थितीमध्ये होता ड्रायव्हिंग सीट वरती होता त्यानंतर कमबॅक केलं फाईट पॅक इथे पाहायला मिळाला सीएस फूड संघाचा यावेळेस देखील आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला गेला फटका जबरदस्त केलाय चित्ररक्षण देखील तितकं चांगलं पाहायला मिळालंय दरम्यान विचार केला तर 2 धाबा धावफलकावरती आणि या 2 धाब्यांच्या मदतीने संख्येत टोटल अर्थात 37 या आकड्यावरती 37 ऑन द बोर्ड मात्र 15च्या सरासरीमध्ये हा रन रेट पोहोचलाय रिक्वायर्ड रन रेट 15च्या सरासरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती अडतीस या आकड्यावरती धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड 38 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत आडवा बॅटने यावेळेस देखील आपण पाहिलं तर टायमिंग तितकंसं का जुळलं नव्हतं बॅकअप येतंय प्रोटेक्शन डीप मधून सिंगल कम्प्लीट षटक क्रमांक 4 संपलाय धावसंख्येचं टोटल 39 या आकड्यावरती 4 षटकांच्या अखेरीस 39 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये उर्वरित 12 चेंडू आणि 33 धाबांच्या 12 मध्ये 33 ची गरज बोलो चला ह्यानंतरचा होणारा सामना कॅप्टन्स दोन्ही टीम्सचे टॉस साठी यायचे आनंद फायटर संघाच्या विरोधामध्ये एस एस स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी यायचे गोलातला बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर शफल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय निश्चितच डॉट बॉल आलाय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते विनायक जाधव आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यावेळेस देखील स्विंग आणि मीज पाठवरती बॉल येत नाही ही चिंतेची बाब राहिली निश्चितच आपण पाहिलं तर धावा बनवणं गरजेचं आहे 10 चेंडू आणि 32 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे बस 40 धाबा धावफलकावरती नेक फाईट पण पाहिली तर दोन्ही संघांमधलं जर कंपॅरिझन विचार केला तर 49 धाबा होत्या सीएस स्पोर्ट्स संघाच्या आणि 40 धाबा असंच फायटर संघाच्या पाहायला मिळत आहेत मात्र आता विकेटची संधी कॅश ड्रॉप जेल इथे सोडलाय इरफान शेखचा जेल इथे सोडला गेलाय निश्चितच आपण पाहिलं तर चुका केल्या जात आहेत क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल होत आहेत सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये निराश केलाय धावसंख्या 41 आकड्यावरती 9 मध्ये 31 ची आवश्यकता या मॅच मध्ये आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला जातो डीपर प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले दुसरीचा कॉल दिसत नाही एका धावेवरती इथे मात्र समाधान राहावं लागतं
43 आकड्यावरती धावसंख्या 8 मध्ये 30 ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न, बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच हा चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. म्हटलं जातं ना, संघर्ष टाळणारा कधीच यशस्वी होत नाही, संघर्ष स्वीकारणारा इतिहास घडवतो. आणि इथे मात्र जर संघर्ष केला तर इतिहास देखील घडवला जाईल. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा बागफुट वरती आला असत फायटरचा संघ. इथून पुढचा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. इथे मात्र पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे आणि या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 43 या आकड्यावरती. 7 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. कधीपासून पटकन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली आहे. षटक क्रमांक 5. 43 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 29 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक विनायक सासने आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 29 ची गरज असणार आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, फटका केला लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्या बशीरच्या बॅटमधून अखेर नवसंजीवनी देणारा चौकार इथे आलाय. मात्र समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे 25 धावांची. 5 मध्ये 25 ची गरज या मॅच मध्ये. चला SS स्पोर्ट्स आणि आनंद फायटर्स टॉस साठी यायचंय. SS स्पोर्ट्स आणि आनंद फायटर्स लगेच टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. 47 आकड्यावरती धावसंख्या 5 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मी काय म्हणतो मला कळत की नाही दोघं कोणाला बसवा काय काय 10वीला इथे 10वी परीक्षेला लहान आहे ती आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र आपण पाहिलं तर नो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रा धावफलकावरती धावसंख्येचं टोटल 48 आकड्यावरती. 5 मध्ये 24 ची आवश्यकता. 5 मध्ये 24 धावा. वरफुल टॉस ऑन साइड ला फटका क्षेत्ररक्षक मस्तकावरती दस्तक. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार. षटकार आलाय. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय आणि आता समीकरण पुन्हा एकदा सामन्याचं बदललं जात आहे. आवश्यकता 4 चेंडू आणि 18 धावांची आहे. अशक्य या शब्दामध्ये शक्य हा शब्द लपलाय. म्हणजेच काय इम्पॉसिबल मध्ये देखील पॉसिबल हा शब्द लपलाय. म्हणजेच काय तर अशक्य ही शक्य करू शकतात. मात्र ती मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं जातं ना, रात लंबी है तो क्या सुबह का यकीन अभी बाकी है. प्रथम डगमगाए जरूर आहे पण जीत का जुनून अभी बाकी आहे. अजूनही आपण पाहिलं तर संघर्ष इथे करतोय असद फायटरचा संघ. मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू आणि 18 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणाऱ्या बशीरच्या बॅटमधून षटकाराला संघाला पुन्हा एकदा नवसंजीवनी दिली आहे. टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर. धावा मिळतात त्या 4. आलाय आणखीन एक चौकार बसीरच्या बॅटमधून.
जबरदस्त फटका पाहायला मिळाला. खोलवर टप्पाचा बॉल आणि त्यावरती मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आमच्या समालोचन कक्षामध्ये गडमुळ शिंगीच्या ज्या वेगवान गोलंदाजी चर्चा पाहायला मिळते, वैभव सुळे सर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 58 आकड्यावरती धावसंख्या 3 मध्ये 14ची आवश्यकता आहे. यावेळेस ऑन साइडला लावा किती ताकद. बशीर सांगतोय जा, मी लय वाकत. आणखीन एक षटकार. 2 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता आहे. बशीरने सांगितलंय जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. आणि ते पद्धतशीर कार्यक्रम करत असताना पाहायला मिळतोय. आता समीकरणामध्ये बदल झालाय, कारण जिंकण्यासाठी उर्वरित 2 चेंडू आणि आवश्यकता 8 धावांची असणार आहे. आज आहे की उद्या? चला, टीम मीटिंग नाही, टीम मीटिंग नको प्लीज. अंपायर आपण देखील इंटरफेअर करायचंय. चला, नो टीम मीटिंग. दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 मध्ये 8 ची गरज. आता दबाव पूर्णपणे येथे गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आणखीन एक मोठा फटका. मॅच ऑन शेवटच्या चेंडूवरती देखील राहील. सामना जबरदस्त रंगलाय. दुलाई मॅच स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हृदयाची धडधड ठोके वाढवणारा हा सामना. शेवटचे 2 बॉल, 8 ची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. मात्र काय बॅटिंग केली आहे. 1 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू लिगल हातायला सर विजय निश्चित होईल. मात्र हा चेंडू थोडासा खराब एक्स्ट्रा हातायला तर निश्चितच आणखीन एक संधी असणार आहे स्कोर लेवल करण्याची. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय उद्ध्वस्त. दांडी गोल सक्सेसफुल. मात्र एकदा जोरदार टाळ्या बशीर साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. त्याने आज मैदानाच्या आतपर्यंत सांगितलंय हरलो आज तर काय झालं, लढण्याची ताकद शिल्लक आहे. वेळ माझा नाही आज, पण उद्यावर माझाच हक्क आहे. जबरदस्त बॅटिंग केलं. एकदा जोरदार टाळ्या बशीर साठी होऊन जाऊ द्या. 14 चेंडू आणि 28 धावांची खेळी आली आहे. एक हाती खिंड लढवली, मात्र अखेर पराभवाला सामोरं जावं लागलंय. पंच बॉल घ्यायचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 12 चेंडू आणि 30 धावांची खेळी आणि 2 षटक हाताळत असताना 8 धावा फक्त खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट. ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवणारा मन फ्रॉम मनरवाडा विनायक जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एस स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत आनंद फायटर्स. एस स्पोर्ट्स आणि आनंद फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. आपल्या सामन्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. झाडावरती पण प्रेक्षक बसले. विचारा त्यांना कोण करायचं कोरडा म्हणले की तुला हो काय म्हणताय वैभवदा?
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एस स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण सगळं लगेच सजून घ्या. कशाला ते पहिलं होतं ते पाहिजे होतं रे पहिलं